चला तर मंडळी, आषाढी एकादशी निमित्त थेंबरही तेल सोडा इनो न वापरता जाळीदार मऊ लुसलुशीत इडली बनवूया। 1 कप भगर म्हणजेच वरई, पाव कप साबुदाणा व्यवस्थित स्वच्छ धुवायचा, भरपूर पाणी घालून 5 ते 6 तास भिजवून घ्यायचा। सकाळी भिजवला, आता संध्याकाळी हे छान भिजलेलं आहे, पाणी काढून घ्यायचं। हे भिजलेली भगर आणि साबुदाणा, त्यामध्ये 2 चमचे दही, पाणी न घालता सुरुवातीला वाटण करायचं, नंतर गरज वाटली तर थोडं पाणी घालायचं, खूप सैल करू नका। 5 मिनिटं हे एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं, झाकून रात्रभर फर्मेंट करायला बाजूला ठेवायचं। दुसऱ्या दिवशी हे मिश्रण छान असं फर्मेंट झालंय, इडलीच्या पिठा इतकं फुगून येत नाही, पण हे छान असं फर्मेंट झालंय। चवीनुसार मीठ घालायचं, इडली पात्राला तूप लावायचं, त्यामध्ये हे मिश्रण घालायचं, मध्यम आचेवर 12 ते 15 मिनिटं ही उपवासाची इडली वाफवून घ्यायची, थोडी गार झाली की काढून घ्यायची। याच पिठाचे डोसे आंबोळीही करू शकतात, नारळाच्या चटणीसोबत सर्व करायची, चवीला अप्रतिम लागते।